विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आज भूगोल विषयातील प्रकरण 2 याचा अभ्यास करायचा आहे. प्रकरणाचं नाव आहे अंतर्गत हालचाली. आता तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये पान नंबर 9 वर तुम्हाला सांगा पाहू हे दिलेलं आहे. यामध्ये पहा, मृत्यूचे तांडव ही एक बातमी दिलेली आहे. या बातमीमध्ये भूकंपामुळे नेपाळमध्ये 1500 लोकांचा बळी गेलेला आहे आणि भूकंपाचं चित्र तुम्हाला या ठिकाणी दाखवलेलं आहे. आता याखाली हा जो आहे बातमी ही आपण वाचायची आहे आणि मग त्याखालील प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. बघा, मृत्यूचे तांडव कशामुळे झाले तर भूकंपामुळे झाले. भूकंपाची तीव्रता किती होती तर वर उजव्या कोपऱ्यात दिलेला आहे पहा की 7.9 रिश्टर स्केल एवढी भूकंपाची तीव्रता होती. संबंधित भूकंपामुळे सर्वात जास्त बाधित झालेला देश कोणता तर नेपाळ हा देश बाधित झालेला आहे. भूकंपाचे केंद्रस्थान कोठे होते तर भूकंपाचे केंद्रस्थान नेपाळ या देशामध्ये होते. केंद्रबिंदू लामजुंग या ठिकाणी हे केंद्रस्थान होते. आपत्तीग्रस्त इतर प्रदेश कोणते तर आपत्तीग्रस्त इतर प्रदेश आहेत भारत, बांगलादेश आणि पाकिस्तान हे इतर प्रदेश आहेत. भूकंपाचे केंद्र किती खोलीवर होते तर या ठिकाणी दिलेले पहा, भूकंपाचे केंद्र 11 किलोमीटर अंतर्गत भागामध्ये होते. त्यानंतर पहा की भूकंपामुळे कोणत्या प्रकारची हानी झाल्याचे दिसते तर तुम्ही या प्रश्नाचं उत्तर लिहा की भूकंपामुळे कोणत्या गोष्टींची हानी झालेली असते. तुमच्या मते भूकंप घडण्यामागचे कारण काय असावे तर भूकंप कशामुळे होत असेल असं तुम्हाला वाटतं हे तुम्ही त्यामध्ये लिहा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की तुम्हाला कधी अशा भूकंपाचा अनुभव आला आहे का याविषयी चर्चा करा. तर तुम्हाला जर भूकंपाचा अनुभव आला असेल तर याविषयी तुम्ही चर्चा करा. आता पुढे पहा की पृथ्वीवर काही वेळेस वेगवेगळ्या घडामोडी होत असतात. म्हणजे कधी महापूर येतो, कधी वादळं, हिमवर्षा, अतिवृष्टी अशा किंवा आपल्या इकडे दुष्काळ अशासारख्या गोष्टी होत असतात. तसंच भूपृष्ठाखालील हालचालींमुळे भूकंप आणि ज्वालामुखी या नैसर्गिक घडामोडी होतात. पृथ्वीवरील सजीवांसाठी या घडामोडी म्हणजे आपत्तीच असते की नैसर्गिक आपत्तीमुळे जीवित आणि वित्तहानी आपल्याला झालेली दिसून येते. आता यामध्ये आपल्याला भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात कोणत्या हालचाली होतात आणि त्याचा भूपृष्ठाच्या बाहेरील भागामध्ये काय परिणाम घडून येतो याविषयी आपल्याला माहिती पाहिजे आहे. त्यासाठी तुम्हाला पाठ्यपुस्तकामध्ये आकृती क्रमांक 2.2 या ठिकाणी एक टेबलवर चित्र दाखवलेले आहे. त्याच्यावर पुस्तकं ठेवलेली आहेत आणि ती हादरा दिल्यानंतर कशी पडतात तसंच भूपृष्ठावरही होऊ शकतं. हा प्रयोग तुम्हाला करायला सांगितलेला आहे. तर तो प्रयोग तुम्ही या पाठातील हा प्रयोग तुम्ही घरी करून पहा. आता भौगोलिक स्पष्टीकरण बघा की भूकंप आणि ज्वालामुखी या घटना पृथ्वीच्या अंतरंगातील अस्थिरतेमुळे घडतात. आता ही अस्थिरता कशामुळे येते तर ही अस्थिरता अंतर्गत हालचालींमुळे येत असते. तर भूपृष्ठाच्या अंतर्गत भागामध्ये हालचाली का म्हणून होतात तर भूपृष्ठाच्या अंतर्गत भागामध्ये अनेक किरणोत्सारी पदार्थ आहेत. त्यामुळं ऊर्जा निर्माण होते या किरणोत्सारी पदार्थातून आणि ही झालेली प्रचंड ऊर्जा ही पृथ्वीला अंतर्गत भागामधून बाहेर पडण्यासाठी पृथ्वीच्या भूकवचाला हादरे देऊ लागते आणि त्यामुळं या ऊर्जेचा प्रवाह पृथ्वीच्या अंतरंगात अस्थिरता निर्माण करत असतो. आता यामुळं भूपृष्ठाच्या अंतर्गत भागातून ज्या काही ऊर्जा निर्माण होते ती बाहेर येण्यासाठी प्रयत्न करत असते आणि त्यामुळं भूपृष्ठाच्या वरच्या कवचाला त्या ठिकाणी ही ऊर्जा हादरे देत असते. तर यामध्ये अंतर्गत भूहालचालींमध्ये वर्गीकरण गती, दिशा आणि भूरूपावर आधारित अशा अंतर्गत भूहालचाली कशा आहेत हे आपल्याला आता पाहायचे. म्हणजे अंतर्गत भूहालचालींचं वर्गीकरण त्यांची गती कशी आहे, त्यांची दिशा कशी आहे आणि भूरूप कसं आहे यावर त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. आता पहा पान नंबर 11 वर या ठिकाणी दिलेला आहे
अंतर्गत भूहालचाली वर्गीकरण. तर गती या अंतर्गत भूहालचाली ज्या आहेत यानुसार दोन प्रकार आहेत. एक मंद हालचाली आणि दुसरी शीघ्र भूहालचाली. या पाठामध्ये भूहालचाली आणि भूहालचाली यांचा अभ्यास आहे. मग या गतीवरून दोन प्रकार याचे झाले. मग मंद भूहालचालीमध्ये होते आणि शीघ्र भूहालचालींमुळे भूकंप आणि ज्वालामुखी होतात. आता दिशा म्हणजे पृथ्वीच्या बाजूनी का पृथ्वी समांतर दिशा, यावरून त्याचे दोन प्रकार केलेले आहेत. एक क्षितिज समांतर आणि दुसरा ऊर्ध्वगामी आणि अधोगामी, म्हणजे वरच्या दिशेने आणि अंतर्गत भागाला खालच्या दिशेने, अशा दोन हालचाली ऊर्ध्वगामी आणि अधोगामी. तर अशा पद्धतीनं हालचाली कशा होत आहेत दिशावरून त्याचे दोन प्रकार पाडण्यात आलेले आहेत. आणि भूरूपावरून त्याचे दोन प्रकार पाडण्यात, एक खंडजन्य म्हणजे भूखंड, पठारे आणि उच्चभूमी निर्माण करणाऱ्या हालचाली, आणि दुसऱ्या पर्वतजन्य म्हणजे वलीकरण, प्रस्तरभंग या क्रिया करणाऱ्या हालचाली. असे त्याचे गतीवरून आणि दिशेवरून आणि भूरूपावरून प्रकार करण्यात आलेले आहेत. आता यातला जो गतीवरून पहिला प्रकार आहे तो मंद भूहालचाली, याचा आपण थोडक्यात अभ्यास आज करायचा आहे. पहा की मंद भूहालचालींमध्ये पर्वत निर्माण करणाऱ्या आणि खंड निर्माण करणाऱ्या हालचाली दिसून येतात. पहा की शेजारी एक तुम्हाला चित्र दाखवलेलं आहे आकृती 2.5 मध्ये. त्यामध्ये भूपृष्ठाला दाब पडल्यावर काय होतं आणि भूपृष्ठाला ताण पडल्यावर काय होतं. तर दाब पडणे म्हणजे दोन्ही बाजूनी भूपृष्ठाला दाब पडणे. तर दाब पडल्यावर भूपृष्ठाचा भाग हा वर उचलला जातो आणि ताण पडल्यावर भूपृष्ठाला भेगा पडलेले आपल्याला दिसून येतात. तर हे शेजारी एक तक्ता दिलेला आहे. या तक्त्यामध्ये पण दिलेले बघा, दाब पडल्यानंतर या लहरी ज्या निर्माण होतात त्या दाब जर त्या लहरींमुळे पडला तर भूपृष्ठ वर उचलले जाते आणि जर ताण पडला तर त्या ठिकाणी भूपृष्ठ खचते, त्याला भेगा पडलेल्या आपल्याला दिसून येतात. जर दाब पडला तर वलीकरणाची क्रिया होते आणि भूपृष्ठाला वळ्या पडत असतात. आणि जर ताण पडला तर भूपृष्ठ दुभंगलं जातं आणि त्या ठिकाणी भूपृष्ठाला भेगा पडून भूपृष्ठचे तुकडे झालेले आपल्याला पाहायला मिळतात. आता त्यानंतर पहा की हे दाब आणि ताण यांचाच परिणाम भूपृष्ठाच्या अंतर्गत भागातनं होणाऱ्या ऊर्जेमुळं निर्माण होत असतो. तर हा दाब आणि ताण हा निर्माण करणारे कोण आहे, तर या भूपृष्ठाच्या अंतर्गत भागातील ऊर्जा हीच दाब आणि ताण निर्माण करत असते. आता तुम्हाला पर्वत निर्माण करणारी जी हालचाली आहे त्याच्यासाठी एक प्रयोग दिला आहे की कागदाची एक साधी पट्टी घ्या, दोन्ही बाजूनी दाब द्या, तर या पट्टीचा आकार असा वर उचललेला दिसेल. 2.5 मध्ये तुम्हाला ही आकृती दाखवलेली आहे की पट्टीचा आकार वर उचललेला दिसेल, म्हणजे भूपृष्ठाला सुद्धा याप्रमाणेच वळ्या पडलेल्या आपल्याला पाहायला मिळतील. आता पुढे पहा की पान नंबर 12 तर यामध्ये भूपृष्ठाला दाबामुळं भूपृष्ठाला घड्या पडतात, वळ्या पडतात आणि त्यामुळं वली पर्वत निर्माण होतो. तर वली पर्वत निर्माण होत असताना पृथ्वीच्या अंतर्गत भागातून ऊर्जेचं वहन होते. या ऊर्जा लहरींमुळं मृदू खडक असेल तर त्या मृदू खडकावर आणि मृदू खडकाच्या थरावर क्षितिज समांतर आणि एकमेकांच्या विरुद्ध दिशेने दाब पडून वळ्या निर्माण होतात. आणि दाब तीव्र असल्यास वळ्या मोठ्या प्रमाणात पडतात आणि त्यांची गुंतागुंत वाढते, म्हणजे त्या वळ्या खूप मोठ्या स्वरूपात पडलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यामुळं या वळ्यांची निर्मिती झाली की त्या ठिकाणी पर्वतांच्या रांगा या वळ्यांमुळं पडलेल्या आपल्याला दिसतात. आता आपला हिमालय पर्वत जो आहे आणि अरवली पर्वत, नंतर उत्तर अमेरिकेतला रॉकी पर्वत, दक्षिण अमेरिकेतला अँडीज पर्वत, युरोपातील आल्प्स पर्वत, हे सगळे पर्वत भूपृष्ठाला वळ्या पडून तयार झालेले आहेत आणि म्हणून त्यांना वली पर्वत असं म्हटलं जातं. आता पुढे पहा की या ठिकाणी तुम्हाला प्रयोग दिलेला आहे की ताण, आपण एक कागद धरला आणि त्याला दोन्ही बाजूने ओढलं तर तो कागद फाटतो. तसं भूपृष्ठाला सुद्धा आहे की दोन्ही बाजूने ताण पडला तर भूपृष्ठाला सुद्धा भेगा पडतात आणि दोन्ही बाजूनी जर दाब पडला तर मधला भाग उचलला जातो. तर त्यामुळे वल्या पडलेल्या आपल्याला दिसून येतात. आता पहा की इथं शेजारी आकृतीमध्ये तुम्हाला दाखवलं आहे वली पर्वताला वळ्या कशा पडलेल्या आहेत. पर्वताचा वलीकरण झालेला भाग तुम्हाला या ठिकाणी पाहायला
मिळतो आहे. 2.6 या चित्रामध्ये तुम्हाला भूपृष्ठाला वळ्या कशा पडलेल्या आहेत हे दिसून येते. त्यानंतर खाली 2.7मध्ये हिमालय वली पर्वत हा त्या ठिकाणी दाखवलेला आहे. त्याची प्रतिमा वरून घेतलेली, विमानातून घेतलेली दाखवलेली आहे. तर जेव्हा भूपृष्ठाला दाब पडतो तेव्हा वली पर्वत तयार होतात. आता भूपृष्ठाला जेव्हा ताण पडतो तेव्हा काय होतं, तर जेव्हा ताण पडतो तेव्हा त्या ठिकाणी जमिनीला भेगा पडतात आणि या भेगा पडल्या की परत कालांतरानं काही वर्षानंतर या भेगा खोल जातात आणि पुन्हा भूपृष्ठामध्ये ऊर्जा निर्माण झाली की त्यातला एखादा मधला भाग मोठा ठोकळ्यासारखा वर उचलला जातो. त्याला गटपर्वत असं म्हणतात. तर अंतर्गत हालचालीमुळे क्षितिज समांतर आणि एकमेकांपासून दूर जाणाऱ्या ऊर्जा लहरी निर्माण होतात आणि त्यामुळे खडकावर ताण पडतो आणि त्यामुळे खडकांना तडे जातात, विभंग होतात आणि कठीण खडकसुद्धा या ठिकाणी दुभंगलेले आपल्याला पाहायला मिळतात किंवा कठीण खडकसुद्धा विभंग पावलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि 2 समांतर विभंगातील भूकवचाचा भाग पुन्हा कालांतरानं कधीतरी वर उचलला जातो आणि हा उचलला गेलेला भाग ठोकळ्याप्रमाणे दिसतो. पहा की शेजारी जे 2.9 या ठिकाणी आहे त्यामध्ये तुम्हाला दिसेल की भूपृष्ठाचा मधला भाग या ठिकाणी वर उचलला गेला आणि असा भूपृष्ठाचा भाग वर उचलला गेला की त्याला गटपर्वत असं म्हटलं जातं. तर असा गटपर्वत आपल्या भूपृष्ठावर तयार झालेला आपल्याला पाहायला मिळतो. तर असा पृथ्वीवर कुठे गटपर्वत तयार झालेला आहे, तर युरोपातील ब्लॅक फॉरेस्ट पर्वत हा असा गटपर्वत म्हणून ओळखला जातो आणि आपल्या भारतातील मेघालय पठार जे आहे हे सुद्धा गटपर्वताचंच उदाहरण आहे. त्यानंतर पहा की जेव्हा गटपर्वत असा वर उचलला जातो तेव्हा पहा चित्र शेजारी दाखवलेले मेघालय पठार. तर असा ठोकळा वर उचलून ठेवल्यासारखा हा पठाराचा आकार आपल्याला दिसत आहे. त्यानंतर खाली एक तुम्हाला करून पहा ही एक कृती दिलेली आहे, ती तुम्ही स्वतः घरी करून पाहायची आहे. त्यानंतर पहा की जेव्हा गटपर्वत निर्माण होतो तेव्हा काही वेळेस तो नेहमी वरच उचलला जातो असं नाही, तर बऱ्याच वेळा खालीसुद्धा खचला जातो की कधीकधी भूपृष्ठाला भूकवचाला ताण पडतो आणि तडे पडतात आणि या तड्यांमधला जो मधला भाग आहे तो खाली खचतो. याला खचदरी असं म्हटलं जातं. आकृती 2.10मध्ये तुम्हाला अशी खचदरी पाहायला मिळेल. तर अशी खचदरी कुठं आहे, तर आपल्या भारतामध्ये सुद्धा अशी खचदरी निर्माण झालेली आहे. नर्मदा नदी जी आहे ती या खचदरीतूनच वाहत असलेली आपल्याला पाहायला मिळते. पहा की आकृती 2.10 मध्ये नर्मदा नदी या खचदरीच्या मध्यभागातून वाहत असलेली आपल्याला दिसते. दोन्ही बाजूला उंच पर्वतीय प्रदेश आहेत आणि मध्यभागी नदीचं खोरं तयार झालेलं आहे. तर अशी खचदरी सुद्धा गटपर्वताप्रमाणे तयार झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर या खचदरीचे दोन्ही भाग मात्र काठ दोन्ही हे अतिशय तीव्र उताराचे असतात आणि तीव्र उताराचे असतात कारण का, तर पूर्ण भेग त्या खडकाला पडलेली असते आणि त्यामुळं त्या ठिकाणी भिंतीसारखा भाग तयार झालेला असतो आणि त्याच्या उतार त्या प्रदेशाला अजिबात नसतो. तर तीव्र उताराच्या असलेल्या आपल्याला दिसतात. नर्मदा नदीप्रमाणेच आफ्रिका खंडातील ग्रेट रिफ्ट व्हॅली, युरोपातील राईन नदीची खचदरी ही सुद्धा जगप्रसिद्ध अशी खचदरी आहे. आता त्यानंतर दुसरा भाग आहे तो म्हणजे खंड निर्माण करणाऱ्या हालचाली. तर आपण आता पर्वत निर्माण करणाऱ्या हालचाली पाहिल्या आणि त्यातला दुसरा भाग म्हणजे खंड निर्माण करणाऱ्या हालचाली. तर पर्वत निर्माण होतो, खचदरी निर्माण होते, गटपर्वत निर्माण होतो. तर खंडसुद्धा निर्माण करणाऱ्या हालचाली पृथ्वीच्या अंतर्गत भागातून होऊ शकतात. तर मंदभू हालचालीमध्ये जर आपण पाहिलं तर पृथ्वीच्या केंद्राकडून भूकवचाच्या दिशेने या हालचाली होत असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. भूकवचाचा विस्तीर्ण भाग वर उचलला जातो किंवा खाली खचला जातो. भूकवचाचा भाग समुद्र सपाटीपासून वर उचलला गेल्यामुळे खंडांची निर्मिती होते. म्हणजे खूप मोठा विस्तीर्ण भाग जर वर उचलला गेला अंतर्गत हालचालीमध्ये
तर त्या ठिकाणी पर्वत वगैरे न निर्माण होता मोठा भूपृष्ठ असल्यामुळं खंडच जवळजवळ निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळतो. त्या हालचालींना खंड निर्माण होणाऱ्या हालचाली असं म्हटलं जातं. या हालचालींमध्ये जर आपण पाहिलं तर पठारांची निर्मितीसुद्धा होऊ शकते. एखादं पठारसुद्धा त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतं. किंवा उचलला गेलेला भाग हा जर समुद्र तळाखाली असेल तर त्या ठिकाणी समुद्र तळाचा भागसुद्धा काही वेळेस वर येतो, काही वेळेस वरचा भाग असलेला खाली खचतो. तर अशा पद्धतीनं खचदरी निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते. तर हे या ठिकाणी या प्रकरणामध्ये ज्या मंदभू हालचाली आहेत यामध्ये 2 प्रकार आपल्याला पाहायला मिळाले. तर त्यानंतरचा पुढचा भाग शीघ्रभू हालचाली आहेत ते आपण नंतरच्या पाठामध्ये